कौन सा श्लोक? 24. त्याचा प्रस्ताव बघा. ज्ञानदीप आहे म्हणजे भक्ती योग आहे असं म्हटलं तरी चालेल. त्याच्याकरता ब्रह्मतत्वाची उपासना ती सुद्धा मुक्तीला काय आहे कारण आहे. पण ब्रह्मतत्वाची उपासना आहे ना तुमच्या ह्याच्यामध्ये. संवादी ब्रह्म तत्व उपास्य उत्तरेत आपण उपास्य त्याला संवादी ब्रह्म म्हटलेलं आहे. उपासनेला काय म्हटलेलं आहे? संवाद. जो सफल होत असतो त्याला कोणता ब्रह्मण आहे? जो निष्फळ होत असतो या संवादी प्रमाणेच्या द्वारा ब्रह्मतत्वाची काय होते? प्राप्ती होते. पण उपासना करायची म्हटल्यानंतर उपास्य असावं लागतो ना. काय असावं लागते? तेव्हा आपल्याला ब्रह्मतत्वाची उपासना म्हटल्यानंतर ते वेदांत शास्त्रावरून आपल्याला ब्रह्माचं काय होते? ते परोक्ष ज्ञान होते. कोणतं ज्ञान? अवांतर वाक्याने जे ज्ञान होते ते परोक्ष, आणि महावाक्याने जे ज्ञान होते ते कोणतं? आपल्याला वेदांत शास्त्रावरून परोक्ष ज्ञान होते. ब्रह्म हे आहे, सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद आहे ना, त्याला परोक्ष ज्ञान म्हणावं. दहावं आहे कोणतं ज्ञान? आणि तोच दहावा आहे. आणि महावाक्याच्या द्वारा कोणतं ज्ञान होते? अपरोक्ष ज्ञान होते. मला तुम्ही असं पूर्वपक्ष त्याच्यावर तुम्हाला जे आणखी वेदांतावरून ब्रह्माचं ब्रह्मांड हे अखंड रूप आहे, एकरस आहे वगैरे असं जे ज्ञान होते ते परोक्ष ज्ञान आहे. ते परोक्ष ज्ञान भ्रम नाही कशावर? तत्वज्ञान आहे कशावर? मग त्याला लावायचं, कारण ते शास्त्रापणी झालं आहे. शास्त्र प्रमाण आहे त्याला, ते स्वयं प्रमाणशीर आहे. शास्त्रावरून होत असल्यामुळे त्याला भ्रमज्ञान म्हणता येत नाही, तत्वज्ञान म्हणा. हे झालं आपल्याला कळालं. पण महावाक्याच्या द्वारा अपरोक्ष ज्ञान होते ना. कोणाच्या द्वारा? आहे. मग महावाक्याच्या द्वारा अपरोक्ष ज्ञान व्हायला पाहिजे. पण तरीसुद्धा अपरोक्ष ज्ञान होत नाही. त्याला कारण काय आहे? प्रतिबंध. जो जरी आहे ना महावाक्याच्या द्वारा कोणतं ज्ञान होते? मग ते व्हायला पाहिजे की नाही? प्रत्येकत्वेन वर्णितम म्हटलं आहे. आत्माच किम स्वरूप आहे? कोणतं वाक्य सांगते? मग त्याला ज्ञान का होत नाही? मध्यंतरी देहात न क्षमते. आत्म्याला आत्मा न म्हणताना देहालाच काय म्हणतो? आणि हा भ्रम असल्यामुळे त्या भ्रमामुळे मंदबुद्धी पुरुष अपरोक्षत्वाने आत्म्याला जाणू शकत. इथपर्यंत आपले आलेलं होतं. कोणता श्लोक म्हटलं? 23वा. हे पहा 24 श्लोक. हे पहा अपरोक्ष 23वा श्लोक. अपरोक्षशीला बुद्धी नंबर परोक्षता मध्ये प्रतिमादेश विष्णुत्वे को वा विप्रतिपद्यते. अपरोक्षशीला बुद्धी. तुम्ही दर्शनाकरता कुठे गेलेला आहे? मंदिरामध्ये. तिथं मूर्ती असते. मग मूर्ती कशाची असते? ती सर्वसाधारणपणे दगडाचीच मूर्ती असते. आता एखादा प्रश्न सोडून द्या, कुठे हिऱ्या मोत्याची असेल तर तो गिरीवाला जे कोणता तिथे काय कमी आहे? सगळे हिरे अलंकार वगैरे. नुसते हात मीठ लावण्याचा काय ना भानगडीत पडू नका. तिथं आपलं बंदूक घेऊन काय असं जाणत आहे. आता तुम्ही ज्यावेळेला डोळ्याने पाहता, कशाने पाहता? अपरोक्षशीला बुद्धी. मग ती दगडाची अथवा चांदीची म्हणा, सोन्याची म्हणा किंवा मातीची म्हणा,
अपरोक्ष कोणाचं ज्ञान आहे? दगडाचं. समजता काय? विष्णू. अपरोक्षशीला बुद्धी न परोक्षता मध्ये. जरी आणखी ते दगडाची दिसत असले तरी पण सुद्धा परोक्ष ईश्वराचं ज्ञान घालवू शकत. मग तुम्हाला दगडाचे दिसले म्हणून तुम्ही त्याला दगड असं म्हणतात का विष्णू म्हणतात? मग विष्णुमुखीचंच म्हणतात त्याला. कोणती बुद्धी? परोक्ष. आणि त्याला म्हणतात ईश्वर. तुम्ही दगड आहे असं समजून पूजा करतो आपण, की तो ईश्वर आहे असं समजून पूजा करतो. सारखेच दिसतात वारे. काही ठिकाणी लिंगाची पूजा करण्याकरता लोक जातात. तिथं गणपती काय आपलं असे हे असते बा. काही नाही, आपलं गणपतीला शेंदूर लावायचा आणि तिथं असलेलं ते तरायचं. तरायचं विचारलं म्हटलं का हे काय आहे? सारखेच दिसते बघा. काय दिसते? पण नाही म्हणाले हे विष्णू आहे आणि हे आम काय. आपली विष्णुत्व बुद्धी त्याला ईश्वर बुद्धी कमी होत. तोच दृष्टांत इथे दिलेला आहे आपल्या जवळ. सुचोविसावे आहे ना. कोणता श्लोक आपण? अपरोक्षशीला बुद्धी परोक्ष ईश्वर बुद्धीला घालू शकत. मग आपण काय तिथे तक्रार करत बसत असतो, हे अमक्याची बुद्धी कशावरून आहे ते याची बुद्धी कशावरून आहे. बरं का, शास्त्रालाच आपण काय देत असतो? महत्त्व देत असतो. प्रतिमादिषु विष्णुत्वे को वा प्रतिपद्यते. प्रतिमादिषु विष्णुत्वे. नाही का, दिसायला प्रतिमा जरी असला तरी आपण प्रतिमा न समजताना काय समजतं? ते विवेकानंद सांगताना ते प्रतिमेचंच पूजन करायचे. कशाचं? पण भाव कोणता आहे? खरोखरच विष्णू आहे असं म्हणून काय करायचं? त्याचा भावाचा अति परिणाम होत असते. भगवंत सुद्धा भावाच्यामुळे नामदेव महाराज अशी बोलत होता. असे मानावं लागत असतं आपलं. ते काय शास्त्र आहे ना, ते काय खरोखर नामदेव महाराज त्याच्याच चरितामध्ये बघा. ज्ञानेश्वर महाराजांची सुद्धा परमात्मा काय आहे बोलत आहे. समाधीचे प्रसंग आहे ना, सोपान करायची समाधी आहे वेळा. मग ते आपल्याशी बोलत नाही म्हणत दुसऱ्याशी बोलत नाही असं म्हणता येत. एकाचं जोडपं होतं बघा. लग्न झालं पण यजमान काही बोलायच नाही बघा जोडप्याशी. तिने तक्रार केली बायाशी. म्हणलं बायानं म्हणलं काय आहे? म्हणलं आमचे यजमान तुमच्याशी बोलतात. कोणी बाई आली तर तिच्याशी काय करतात, आणि आम्ही पत्नी असून आमच्याशी काय करीत नाही, बोलत नाही म्हणायला लागले. म्हणलं ती तक्रार कोणापर्यंत नेली? यजमानापर्यंत. म्हणले बा अशी अशी तक्रार आहे. म्हणले काय आहे तुमच्या मंडळीचं? असं निवेदन आहे. तुम्ही म्हणले आमच्याशी बराच वेळ बोलता, कोणाशी बोलता, आणि तुमच्या धर्मपत्नीशी तुम्ही काय करत नाही. बरं का बोलत नाही? म्हटलं बोलण्याच्या लायकीचंच नाही. तसं आपण देवानी बोलण्याचं काय नाही, लायकीच नाही. उगाच वेळ कशाला घालवायचा. त्याला ज्या अर्थी देव बोलतो त्या अर्थी तसे काय खातो पितो नाही म्हणतो. भगवद्गीता सांगते ना, पत्रम पुष्पम फलम तोय पदाम भक्तव्रतम असणाय आहे काय. म्हणजे ते कोणी त्याच्यामध्ये विष्णुत्व प्रतिपद्धती. प्रतिमादिकाच्या ठिकाणी हा विष्णू नव्हे असं नाही का कोणत्याही प्रकारे संशय करीत नाही. दिसायला जरी दगडाची मूर्ती असली तरी ती दगडाची मूर्ती नसून कोण आहे? ईश्वरत्व भावने तो काय करतो. म्हणजे लोक वाद घालत बसतात ना, त्याच्याकरता आहे बघा. केचन मी प्रतिपद्यमान अनुपलब्ध्यांते इत्याशंक्य. काही लोक त्याच्याविषयी काय घालतात. अनेक तुम्हाला माहिती आहे, जे मूर्तीपूजा मानत नाही किंवा मूर्ती मानत नाही ते लोक वाद घालतात. म्हणलं तुम्ही अडाणी लोक आहे. म्हणलं का बरं आहे दगडाची मूर्ती काय समजता, असा वाद घालतात.
त्याच्याकरता पुढचा श्लोक आहे. आम्ही म्हणायला लागले जे ज्याच्याविषयी बोलतो ज्याची श्रद्धा नाही त्याच्याविषयी बोलत नाही. मग कोणाशी बोलतो आम्ही? ज्याची काय आहे त्याच्यामध्ये पाहते. अश्रद्ध विश्वास हो, अश्रद्ध यो अविश्वास हो नोदाहरण मरदी श्रद्धा सर्वत्र वैदिकेषु अधिकारता. अश्रद्धालो अविश्वास हो, ज्याच्या ठिकाणी काही नाही, विश्वास नाही. आपल्या साधनामध्ये एक श्रद्धा आहे नावाचं तत्व काय केलेलं आहे? यम नियम श्रद्धा उपरम अशी साधनं घेतली आहे ना. संतांची हे पाहिजे हा माझा आहे का नाही. या शास्त्रविधी सृज्य वैजयंते श्रद्धया अन्विता तेषां निष्ठा तुका कृष्ण सत्वमाव रजता. 18 अध्यायाला कुठून सुरुवात आहे? म्हणून आम्ही जे शास्त्र जे कोणाकरता आहे, ज्याच्या ठिकाणी श्रद्धा नाही त्याच्याकरता शास्त्र आहे काय? पहिलं कोणतं तत्व पाहिजे? श्रद्धा. मग आम्ही जे सांगितलं ते अश्रद्धालो अविश्वास हो, ज्याच्या ठिकाणी विश्वास नाही. भांडवल गाठी तरी आहे का? बऱ्याच लोक म्हटलं विनाकारण तुम्ही देवाचं चिंतन करीत बसता, काही फल मिळते का? मग आहे नाही काय म्हटलं त्याचे फलाचं तर काही दिसत नाही नाही का. सोन्याचा हार घालण्याच्या ऐवजी तुळशीचा हार घालला. म्हटलं काही फल आहे का? आम्ही सांगत असतो फल आहे की कोणतं फल आहे? तर म्हटलं हे तुळशीचा हार घातला तर लोक पाया पडतात, सोन्याचा हार घातला तर म्हटलं डाकू येऊन डाकू लोक कोणाला त्रास देतात. पारकाला लागा इथं काय आहे त्याचं सगळं झाडून जडून केलं तरी 5 पैसे काय होत नाही. म्हणून उदाहरण आम्ही जे तुम्हाला उदाहरण सांगितलेलं आहे याची वैदिक धर्मावरती काय आहे? श्रद्धा आहे, विश्वास आहे, त्याचंच आहे का. श्रद्धा अनुरो एव वैदिकेषु अधिकारता. ज्याच्या ठिकाणी श्रद्धा असेल तो आणि वैदिकेश म्हणजे वैदिक धर्माच्या काय आहे तो विश्वास आहे, अधिकारी आहे. तो अधिकाराचा प्रकार असते ना कोणत्याही याच्यामध्ये. ठिकाणी संतांच्या वाङ्मयामध्ये सुद्धा म्हटलं गो चारी मोक्षाचा अधिकारी कोण असा प्रश्न आला. ज्ञानेश्वर देवाची अनुभव लगेच त्याचा अधिकारी सांगितला आणि त्याचं फल सांगितलं. मग आहे ना त्याच्यामध्ये प्रयोजनामध्ये या गोष्टी येत असतात. त्याला अनुबंध चतुष्ट म्हणायचं. काय म्हणायचं? अधिकारी, विषय, प्रयोजन आणि प्रत्येक अभंगामध्ये अनुबंध चतुष्ट असतो. कुठे कुठे अध्याय असतो काय असं पण क्षणोक्षणाची करावा व्यापार. कोणी विचार करावा अपकृत आहे का नाही. ज्याला मुक्तीची इच्छा आहे त्याने काय केलं पाहिजे? मग विचार साधन झाला. काय झालं ते? आणि करणारा कोण झाला? अधिकारी झाला. फल कोणचं आहे? तू का म्हणे डोळे नका डोळे भरून राहा. फलाचा विचार केलेला आहे. मग ते वेदांतशास्त्र असो, ज्ञानशास्त्र असो, कर्मशास्त्र असो, योगशास्त्र असो अथवा भक्तिशास्त्र असो, त्याचा फलाचा विचार करा. म्हणून आम्ही जे तुम्हाला हे सांगितलेलं आहे ते म्हणतात ज्याची श्रद्धा नाही, ज्याचा विश्वास नाही त्याचं आम्ही उदाहरण देऊन सांगत नाही. श्रद्धालो एव सर्वत्र वैदिकेषु अधिकारता. म्हणून वैदिक धर्मामध्ये कोणाचा अधिकार आहे? ज्याच्या ठिकाणी श्रद्धा असेल. भांडवल गाठी तरी झाडच बेदार. वैदिकेषु वैदिक धर्मामध्ये श्रद्धाळू माणसाचा उपयोग आहे. सकृताप्तोपदेशेन परोक्ष ज्ञान उद्भवेत आणि विष्णुमूर्ती उपदेशो ही नयमीमांसा अपेक्षते.
सुकृतात्मोपदेशेन परोक्ष ज्ञान होतं. ज्ञानामध्ये दोन प्रकार, एक परोक्षाने, सामान्य रूपाने जे आपल्याला कळत असतं त्याला परोक्ष ज्ञान, तेच तू आहे याने जर कळत असेल तर त्याला अपरोक्ष ज्ञानाचं म्हणा. परोक्ष ज्ञानाच्या बाबतीमध्ये त्याची उत्पत्ती कुठून होते? सकृत आप्तोपदेशानं परोक्ष ज्ञान. सकृत म्हणजे एकदाच ऐकल्यानंतर, आप्तोपदेशेनं आप्त म्हणजे यथार्थ असतो बघता, नाही का? आप्त शब्दाचा अर्थ काय? जो बोलते ते यथार्थ बोलतो त्याला काय म्हणायचं? आप्त म्हणत असतं. त्यात फसवेगिरी नाही, कोणत्याही प्रकारचा काय नाही, दोष नाही. कारण बोलण्यामध्ये सुद्धा काय असते? दोष असतात. काय एखादा प्रश्न नाही का आपलं, बरेच दिवसांनी एक ग्रस्त भेटला तर म्हणला, हो किती दिवसापासून भेटले? म्हणलं कसं काय? या की म्हणलं आमच्या घरी उद्या जेवायला. बरं आहे तो म्हणला. मग दुसऱ्या दिवशी कुठं गेला तो? त्याच्याकडे जेवायला गेला. त्याला विचारतो, म्हणलं कशा करता आला? अरे तू जेवायला काल सांगितलं ना मला, म्हणून मी तुझ्याकडे जेवायला आलो. की म्हणलं एकदा बोललो म्हणजे जेवायला या म्हटलं तर येऊनच जायचं असतं का? त्याला काय आप्त म्हणत असतं का? आप्तच तू यथार्थ बघता. मग एकदा आणखी आप्ताच्या उपदेशाने परोक्ष ज्ञान होतं. ब्रह्माचं कोणतं ज्ञान होतं? ब्रह्म हे तत्व अखंड आहे, रसभरित आहे, सकट स्वजातीय विजातीय, देशकाल परिच्छिन्न, सद्रूप चिद्रूप आनंद स्वरूप आहे. हे ज्ञान शास्त्रावरून किंवा तुमच्या गुरुच्या वरून आपल्याला या ज्ञान होतं. दोन घ्यायचं, गुरु अथवा शास्त्र, दोन्ही. गुरुच्या मुखातून काय निघत असते? आज्ञाशास्त्रामध्ये ब्रह्म हे अखंड आहे, सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद स्वरूप आहे, असं ज्ञान होतं आहे. सकृत उपदेश मात्रेनं एकदा ऐकल्यानंतर आपल्याला आणि शास्त्रावरून गुरुच्या वाक्यावरून परोक्ष ज्ञान होते. विष्णुमूर्ती उपदेशी न मीमांसा. मग आपण काही मीमांसा करत बसतो का? तुम्ही सांगितलेलं आहे खरंच वर्ण नाही, कशावरून वगैरे आपण त्यांच्यावरती का ठेवतो? काय करे? गुरुजी जे काही सांगेल, संताची हे पाहिजे आणि सर्व हा वेदा आहे का? कारण त्यांच्या मुखातून जे निघत असते ते कसं असते? सहज बोलणं नाही आणि करुणी छाया शिकावी. वेद वाक्यच असते, गुरुच्या मुखातून आलेलं अथवा वेदातून आलेलं ते वाक्य वाक्य नसून काय? वेद वाक्य प्रमाणच आहे. विष्णुमूर्ती उपदेशही न मीमांसामपेक्षते. तेव्हा हा विष्णूच कशावरून आहे असा मूर्तीविषयी आपण घासाघीस करीत मग आपण काय करतो? मीमांसामपेक्षते अशी मीमांसा आपण करीत बसत नाही. एकदा आपण श्रवण केलं की ते श्रवणाप्रमाणे आपण तसा निश्चय करत असतो, त्याची मीमांसा करीत नाही. ग्रामीण दृष्टांत आहे प्रसिद्धांताला. थोडं मुलाचं आणि बापाचं काय झालं, काय दोन शब्दाचा वाद झाला. अरे म्हटलं मी तुझा बाप असून तो माझं ऐकत नाही. संसारातल्या भानगडी होता. मग मुलगा काय म्हणत असतो, माझा बाप ऐकून ते नियम सिद्ध करून दे कसं म्हणून असे मीमांसा करत असतो का बोलण्यावर विश्वास ठेवतो. आई वडील हे कुठं मीमांसेचे आहे का? मग कसं श्रद्धा म्हणजे श्रद्धा. तू हो म्हणत व नाही म्हण बरं का. बाप म्हणत असतो तू जरी आहे म्हटलं तरी आहो, नाही म्हटलं तरी. कर्मोपास्ती विचार येते अनुष्ठे अनिर्णयत्वात भविष्याकरावी प्रकिरणम निर्णेतुम कप प्रभुर्नरा. कर्मोपास्ती विचार येते अनुष्ठेय अविनिर्णयात आणि भविष्याकावे प्रकरणम निर्णेतुम कप प्रभुर्नरा. कर्मोपास्ती विचार येते त्यावर प्रश्नाचा उत्पन्न केला. मला आम्ही जरी त्याची मीमांसा करीत नाही
पण कोणी ना कोणी त्याची मीमांसा केल्याशिवाय त्याच्याकरता कर्मोपास्ती विचार येते. कर्म आणि उपासनाचा विचार केला जातो. का विचार केला जातो? अनुष्ठेय अनिर्णयता. ज्याचा कोणते अनुष्ठान करण्याकरता अगोदर निर्णय व्हावा लागतो. काय व्हावं लागतं? जोपर्यंत त्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत अनुष्ठानामध्ये प्रवृत्त होत नाही. याच्याकरता कर्मोपास्ती विचार येत आहे. कर्म आणि उपासनाचा विचार केल्या दोन्ही मार्ग आहे ना. कर्म मार्गाने चित्तशुद्धी करता जर उपयोग होत असेल तो कर्म मार्ग बघा. आणि पुन्हा त्या कर्माचा ईश्वर प्राप्तीकरता उपयोग होत असेल ईश्वरपण ब्रह्मार्पणम. आपण जे जे कर्म केलं तर लगेच म्हणत असतो आपण नाही यद यत कर्म करोती अकलम संभवतवा राजा. त्याला उपासना म्हणतात. काय म्हणतात? उपासनेमध्ये परमात्मा काय असतो विषय असतो. त्याप्रमाणे बहुशाखा प्रकीर्णम निर्णय तुम प्रभुरधरा. बहुशाखा वेदामध्ये कर्मपरशाखा, उपासना परशाखा आणि ज्ञान परशाखा असा वेद म्हणजे काहीतरी 780 अशा काहीतरी कर्माच्या शाखा आहे म्हणतात. 232 शाखा कशाच्या आहे? उपासनेच्या आहे. आणि 108 शाखा कशा आहे? ज्ञानाच्या आहे. संहिता असं अशी 108 उपनिषद आहे. आता उपलब्ध नाही ते काही नाही. फक्त 10च उपनिषद काय आहे. बरीच एक पुस्तक होतं बा आमच्याकडे कोणाला सगळे उपनिषद होते त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये जास्त लोकांच्या परिचयाचे 10च उपनिषद आहे. ईशकेन प्रश्न मुंड मानोक्य तेरिय तैतेरिय ब्रह्मा बृहदारण्य छांदोग्य बृहदारण्य. आणि याच्यावर ते शंकराचार्यांचं भाष्य आहे. सुंदर भाष्य आहे. तुमचे कैलासाश्रमाचे हे आले होते ना मुख्य. आता नाही म्हणा म्हणजे डॉक्टर नारायणरावने बोलावला होता. त्यांनी 9 उपनिषद सांगितले होते. किती? मग ते राहिलं होतं ते जरा मोठं आहे सगळं. ते वेळ संपून गेले. म्हणून उपनिषद आहे. ब्रह्मसूत्र उपनिषद आणि भागवत हे वेदांतशास्त्राचं प्रस्थांतर आहे. आणि आपल्या वारकरी संप्रदायाचा प्रश्न ज्ञानेश्वरी गाथा आणि भागवत. यावर प्रश्न आला म्हणलं हे आहे हे सुद्धा 3 प्रकारचे आहे ना तुमचं ब्रह्मसूत्र उपनिषद भगवद्गीता वगैरे. याचं फल कसं? यत सांख्ये प्राप्यते. मग कोणी असं म्हणेल की हे कमी प्रतीचं आहे कोणतं ज्ञानेश्वरी गाथा भागवत कमी आहे. वेदांतशास्त्रातल्या प्रमेयाने सुद्धा काय मिळते? मुक्ती. आणि मराठीमध्ये असलेल्या ग्रंथांनी याचा अभ्यास केला तर काय मिळते? फलामध्ये कोणत्याही प्रकारे काय नाही, भेद नाही. सामान्य समजून टाका. कोणतं? तुकोबाराची गाथा भागवत आणि सामान्य आहे काय? असामान्य म्हणून नाही का? म्हणून वारकऱ्याला सामान्य समजता येत नाही. तिथे खंदारकर महाराज होते बघा. जे म्हणजे व्यवहारात नाही उघडत आहे. जो अधिकार वैदिक धर्मातील माणसाचा आहे तोच अधिकार पाठ करणाऱ्या माणसाचा सुद्धा आहे. ते संस्कृत वेद पाठ करतात. मराठी वेद काय करतो? पण वेदच पाठ करतो की नाही? हे सामान्य पोरं समजू नका. कोणी गाथा पाठ करतो, कोणी ज्ञानेश्वरी पाठ करतो, कोणी अमृतानुभव पाठ करतो. हे सुद्धा काय वेदच आहे. गायली पुराणी तुका म्हणे वाचा बोलो आणि करो केले. बहुत शाखा प्रकीर्णन. त्याच्यामध्ये बऱ्याचशा शाखा काही कर्मपर आहे, काही उपासनापर आहे, काही ज्ञानपर आहे. अशा पुष्कळशा शाखा आणखी त्या उपनिषदा वेदामध्ये आहे. त्याचा निर्णय कोण करू शकेल? सामान्य माणसा त्याचा बी निर्णय करू शकत नाही.
निर्णितोर्था कल्पसूत्रे ग्रथिसास्तावता अस्ति ते कहा आणि विचारमंतरेणापि शक्तो अनुष्ठातुम अन्यथा निर्णितोर्था कल्पसूत्रे ग्रथिता तावता आस्तिका का. त्याचा अर्थ त्याचा निर्णय ज्याच्यामध्ये केलेला आहे असा अर्थ करणं. ग्रंथाची नाव आहे बघा, कल्पसूत्र. ही जसं ब्रह्मसूत्र आहे तसे कल्पसूत्र म्हणून आहे. हे आपलं दिसायला असं आहे, पण बरेच वाङ्मयामध्ये कोण पाहतं. एक विष्णू सहस्त्र नाव आहे. त्याचप्रमाणे देवतांतरांची सुद्धा काय, शिवसुद्धा विष्णुपुत्र. हे सगळे कारण सगळं वाङ्मय जे आहे ना ते सूत्रबद्ध वाङ्मय. म्हणजे याच्यामध्ये भक्तिशास्त्र म्हटलं जातं ना, ते आता तो भक्ती 85 सूत्र सांगितले. किती सगळं वाङ्मय कसं आता तो ब्रह्मजिज्ञासा सूत्रच आहे बघा. योगश्चित्त भक्ती कर्मस्य शुद्ध आहे, न चित्तस्य शुद्ध आहे. हे सगळं कशाच आहे. बराचसा अर्थ थोडक्यामध्ये सांगितला जात असतो, त्याला सूत्र म्हणा. दिसायला लहान आहे पण अर्थाने काय असे हे आहे. अमृत एक थेंब दिसायला लहान आहे पण अमर करते. काय करते, कारण त्याच्यामध्ये अमर करण्याची काय. म्हणून त्यांचा निर्णय कल्पसूत्र त्याचप्रमाणे ग्रथिता अनेक ग्रंथामध्ये त्याचा विचार केलेला आहे. म्हणून विचार आणि मंत्रणापी शक्तो अनुष्ठुम अन्यथा. त्याचा कोण निर्णय केला असल्यामुळे आस्तिक मनुष्यच आहे. कोणता मनुष्य हे पहा काय कारण त्याच्यामध्ये ग्रथिता तावता आस्तिका का. आस्तिक मनुष्य विचारेन मंत्रेणापी, जरी तो आणखी विचार करण्याकरता असमर्थ असला तरी अनुष्ठान करण्याकरता काय होतं, समर्थ होत असतं. उदाहरणार्थ एखादी बाई असली, काय शिवरात्र करते, त्याचप्रमाणे प्रदोष करते, हे करते, तिला काय समजते का. मग पूर्वीच्या काळामध्ये ब्राह्मणभाव येत होतात आणि मग तो ब्राह्मणभाव प्रत्येकाच्या घरी आपल्या करतो, भिक्षा वगैरे काही ना काय. मग तो सांगत असतो, बाई उद्या परवाच्या दिवशी काय शिवरात्र आहे बरं का, 4 दिवसानंतर कोण आहे एकादशी आहे. मग बाई काय मीमांसा करत बसते काय. मग त्याच्या शब्दावर काय ठेवते, ती काय शास्त्र पाहत बसते का, पंचांग पाहत बसते का. तिला पंचांग कळते का बघ, तरी पण काय अनुष्ठान होऊ शकते ना. काय होऊ शकते, तेच विचाराक्षम मर्त्य नाही. विचारामंतरेणापी, ज्याच्या चित्तामध्ये विचाराचा उदय होऊ शकत. विचारामंतरे विचारशून्य कोण मनुष्य. पण आहे ना, त्या ग्रंथामध्ये सांगितलेल्या प्रकाराने विश्वास ठेवल्यामुळे शक्तिमनुष्ठात म्हणजेचा तोही सुद्धा अनुष्ठान करण्याकरता प्रवृत्त होऊ शकतो. नाही का, ग्रंथावरून अनुष्ठान काय करू शकतो, तो करू शकत असतो. उपास्ती म्हणजे काय, त्याचं याच्यामध्ये वर्णन आहे. उपास्ती नाम अनुष्ठानम आणि आर्षग्रंथेषु वर्णितम विचाराक्षममर्त्यश्च तच्छ्रुत्वा उपासते गुरु. उपासना म्हणजे काय, अनुष्ठानम आर्षग्रंथेषु. ती उपासना आर्षग्रंथ म्हणून आहे. त्या आर्ष शब्दाचा अर्थ पूर्वीच्या काळामध्ये हे केलेलं आहे. काही ठिकाणी आर्षाचा अर्थ आर्षाचा शब्द आहे. तुमच्या पंचदशीमध्ये काय केलेलं आहे बघा, आर्षग्रंथेषु वर्णितम. उपासना म्हणजे काय, उपासती नाम अनुष्ठान. उपासना म्हणजे अनुष्ठान करणं. कुठे वर्णन केलेलं आहे, आर्षग्रंथेषु. आर्षग्रंथेषु म्हणजे
हा ऋषी प्रणीत ऋषीने जे काही ग्रंथ लिहिलेले आहे त्याच्यामध्ये उपासनेचा प्रकार काय केलेला आहे नाही का. महर्ष याचा अर्थ काय ऋषी प्रणीत. रामायण कोणी केलेलं आहे आणि मराठीमध्ये आणण्याचं काम कोणी केलं नाथ महाराजांनी का काय काय. भगवद्गीता भगवान श्रीकृष्ण पण भगवद्गीतेला सुद्धा आणखी मराठी भाषेमध्ये आणण्याचं काम कोणी केलं ज्ञानोबरायने. ऋषी प्रणीत ग्रंथाला काही किंमत आहे ना किंमत आहे. विचाराक्षम आणि मर्त्याश्च तत्श्रुत्वा उपवासते. ज्याच्या अंतःकरणामध्ये विचार उत्पन्न होऊ शकत नाही मंदबुद्धी त्याने दुसऱ्याचं ऐकून त्याप्रमाणे काय करावे उपासना करावी नाही का. पुराणिक भाषा ऐकून आणि बाईने उपवासाचा काय करावा दिवस तत्श्रुत्वा उपासते गुरु. पुढे घेतलेलं आहे म्हणलं का असंही असताना देखील वेदवाक्याने निर्मित मीमांसान जना आप्तोपदेश मार्ग मात्रेनं अनुष्ठानामुळे संभाग. तरी सुद्धा त्याचा विचार करण्याकरता लोक प्रवृत्त होतात. त्याच्याकरता 29वा श्लोक. वेदवाक्याने निर्णेतुम इच्छताम मीमांसताम जनाला. चिकित्सक मनुष्य असतो कोण मनुष्य असतो म्हणजे चिकित्सक एकदम विश्वास ठेवतो का त्याची मीमांसा करतो. काय काय तर येतात ना लोक म्हटलं बा माळ घाला. म्हटलं इतके तुम्हाला आणि ही बुद्धी कुठून झाली नाही नाही म्हणायला लागले. माळ घालणं आमच्या मनातच नव्हतं काय नव्हतं उलट लोकांना काढायला लावत होता काय. पण म्हटलं तिचं महत्त्व आम्हाला वारकऱ्या करून काय झालं मग काय नका जाऊ तया गावा यम सांगेत होता जात जेतो वय कथा हरिकथा. हे महात्मा कोणाकडून कळालं वारकऱ्या. अगोदर त्याची आम्ही काय केली मग आम्हाला असं वाटायला लागलं म्हणलं इतके दिवस आपण माळ घातली नाही फुकट गेलं आपलं आयुष्य. माळ म्हणजे माळे स्नान केल्यानंतर सगळं माळेवरून येणारं पाणी कुठं पडतं अंगावर येत असतं आहे. किती पवित्र आहे तुम्हाला कल्पना. साधं पाणी जरी असेल पण त्याला तीर्थ म्हणत नाही. मग त्याच्यावर तुळशीचं पान टाकलं तर त्याला तीर्थत्व आणून देण्याचं काम काय करते हे आपल्या आहे ना. या भागामध्ये जे वैष्णव लोक आहे ना कोणते लोक हे मोठी माळ असते बा गळ्यात टाकलेले. वृंदावनला जातो मी आणि तुळशीचा काय चालू असतो ते मोठे मोठे माणसं तुम्हाला माहिती आहे का ते राजेंद्र राज्य सीतारामबा त्यांच्या गळ्यामध्ये किती माळ आहे. आणि एवढी लाज नाही बघा काही नाही. हातामध्ये स्मरणिका असते हे मोठे मोठे काय असतात आणि कुठेही जा हातात स्मरणिका जशीच्या तशी. तुळशीला काय करतात ते त्यांना पूजन जरी करायचं असलं तर तुळशी अशी घेऊन येत असतात आणि त्याचं काय करतात शास्त्रोक्त काय करतात. तुळशीचं फारसं मी कशा करतात हे सांगितलं आपलं सांगण्याचा उद्देश होता. मनुष्याला निर्णय करायचा असेल वेदवाक्याने निर्णय तो इच्छता मीमांसा त्यांनी खुशाल काय करावी मीमांसा करावी. बरं का मला आम्ही मीमांसा काय करीत नाही. आमच्या ठिकाणी विश्वास आहे. आप्तोपदेश मात्रेनं अनुष्ठानामुळे संभवते. आप्ताने सांगितलेल्या वाक्यावरती विश्वास ठेवल्यामुळे अनुष्ठान होऊ शकते. जरी आपल्याला सर्वच त्याचे अधिकारी होऊ शकतात हा सांगण्याचा अर्थ आहे. तुमच्या गीतेमध्ये आहे ना बघा 13व्या अध्यायामध्ये येणार आहे की तुम्हाला प्रकृती पुरुषाचा विचार करते वेळी आणि त्याच्यामध्ये
थोडे 2-3 घे. ध्यानेन आत्मनि पश्यन्ति केचित् आत्मानमात्मना अन्य सांख्येन योगेन कर्मयोग अन्य तच्छ्रुत्वा पुढचा श्लोक आहे. संतांच्या वचनावरती विश्वास ठेवून जर तुम्ही वागला तर तुम्ही सुद्धा तुमचा काय होतं. आता तुमचं पाठ असेल तेव्हा ध्यानेन आत्मनि पश्यन्ति केचित् आत्मानं अन्य सांख्येन योगेन कर्मयोग. त्याचा पुढचा श्लोक श्रुत्वा अन्येभ्य उपाय ते पिचाती तरंतेव मृत्यूश्रुती. जे त्यांच्या वचनावरती विश्वास ते पिचाती तरंतेव मृत्यूश्रुती. ते मृत्यूचं काय झाले धोकादायक फल किती आहे मग त्याची इथे सांगितलेलं आहे. मग आप्तोपदेश मात्रेना अनुष्ठानही त्यांच्या वचनावरती विश्वास ठेवून वागल्यानंतर आणि आपल्याला सुद्धा अनुष्ठान करता येते. 29चा आकडा करा. आज जरा वेळ झाला.